इस्लामाबादमध्ये शांततेसाठी राजनैतिक हालचाली। सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात थेट चर्चा नाही, मात्र इराण आणि अमेरिकेची पाकिस्तानसोबत स्वतंत्र चर्चा सुरू। इस्रायल आणि अमेरिका स्वतंत्र नाही, एकच। चर्चा फिसकटल्यास अमेरिका जबाबदार, इराणचा अमेरिकेला सज्जड इशारा। इराणची गोठवलेली संपत्ती बँक खाती खुली करण्याची अट मान्य केलेली नाही, व्हाईट हाऊसचं स्पष्टीकरण। पुरंदर इथे मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर उतरवताना पायलटची मोठी चूक। पायलटने भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी कार पार्किंगमध्ये उतरवलं, तर काळजीसारखं काही नाही अशी प्रतिक्रिया भुजबळांकडून। शरद पवारांचं वारकरी संप्रदायावर मोठं भाष्य। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, पवारांचं विधान। 60% लोकांची मांडणी, धर्मांध शक्तींना बळ देणारी, पवारांचं भाष्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची बीडमधल्या इसमाकडून एसआयटीकडे तक्रार। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा दावा। एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता। माझं मरण इथेच आहे, चौकशी दरम्यान भोंदू खरातची प्रतिक्रिया। फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती। एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता। एनआयए एटीएस सोबतच्या सीबीआयकडूनही चौकशी होण्याची शक्यता। महिला अत्याचार प्रकरणातील रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा। मध्ये एका मंत्र्यानं महिला अधिकारी नको म्हणून डावललं। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा गौप्यस्फोट। सायन रुग्णालयातील फायर फायटिंग यंत्रणा पूर्णपणे कुचकामी। रुग्णालयात लावलेले शेकडो फायर एक्सटिंग्विशर एक्सपायर। 2 महिने होऊनही रिफिल नाही। किशोरी पेडणेकरांकडून रुग्णालयाची पाहणी। उपमुख्यमंत्री शिंदे 3 दिवस साताऱ्यातील दरेगावी मुक्कामी। शिंदेंच्या हस्ते वृक्षारोपण, तर मुनावळे ते किल्ले वासोटा रोपवे या जागेचीही केली पाहणी। हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का। भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे काही घरांना तडे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 200वी जयंती। ठिकठिकाणी ज्योतिबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। विद्येची मशाल पेटवणाऱ्या क्रांती सूर्याला पुढारी न्यूजकडून अभिवादन।